नमस्कार, स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मनपा निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधून उज्ज्वलाताई रणजितराजे भोसले झाल्या बिनविरोध। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष असलेले रणजितराजे भोसले यांनी पक्षाचा राजीनामा देत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। दरम्यान त्यांच्या धर्मपत्नी उज्ज्वलाताई भोसले यांना प्रभाग क्रमांक 1 जागेवरून भाजपाचे तिकीट मिळाले आणि त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। दरम्यान छाननी दरम्यान त्यांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने त्या बिनविरोध निवडून आल्याने भारतीय जनता पक्षाचे रणजितराजे भोसले यांच्यासह समर्थकांनी जल्लोष साजरा केला। रणजितराजे भोसले यांच्या निवासस्थानी भाजपच्या कार्यकर्ते आणि समर्थकांनी गुलालाची उधळण फटाक्याची आतिषबाजी केली। तसेच उज्ज्वलाताई भोसले यांचा पुष्पहार तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। मला या ठिकाणी सांगायला आनंद होतोय की धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 1 मधील जागेवर भारतीय जनता पार्टीने माझ्या धर्मपत्नी उज्ज्वला रणजित भोसले यांना उमेदवारी दिलेली होती। आज छाननीच्या ठिकाणी तिच्या विरोधात असलेले चारही जे अर्ज होते ते चारही अवैध घोषित करण्यात आलेले आहे। त्यामुळे आज जरी नसेल तरी ती आज बिनविरोध साठी या ठिकाणी तिची निवड झालेली आहे। या निमित्ताने मी या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावत, धुळे शहराचे आमदार अनुपभाई अग्रवाल, या ठिकाणी धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा बदाणे, तसेच या शहराचे जिल्हाध्यक्ष आदरणीय गजूशेठ अंपळकर या सर्वांचे आणि या ठिकाणी पक्षाचे सहकारी पदाधिकारी आणि या प्रभागातील सर्व नागरिकांचे मी शतशः आभारी आहे। ही अतिशय मोठा विजय आहे आणि अतिशय धुळे जिल्ह्यासाठी सर्व जनतेसाठी प्रेरणादायी हा विजय आहे। कदाचित याच्यातूनच संपूर्ण धुळे महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी सत्ता स्थापित होईल हा संदेश याद्वारे जनतेने दिलेला आहे।